हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागील अध्यायी झाले कथन, कैसे साई हिंदू वायवन, काय त्या शिर्डीचे भाग्य गहन, ते निजस्थान बाबांचे, कैसे बाबा आरंभी पोर, पुढे जहाले वेडे फकीर, कैसी बनविली बाग सुंदर, मूळच्या उखळ स्थळाची, कैसे काले करून पुढा, त्याची जागेवर जहाला वाडा, धोती पोती खंडयोग गाडा, वर्णिला निधडा बाबांचा, जिजवूनिया निज काया, बाबानी साहिले कैसे अपायम, भक्त कैवारी साई राय, वरनु मी काय तयाते, आता ऐका नर जन्माचे महिमान, साईंच्या भैक्ष वृत्तीचे वर्णन, बाईचे संत सेवन, बाबांचे भोजन कौतुक, तात्या बाबा माळसापती, तिघे कैसे मशिदी निजती, कैसे खुशाल चंदांचे ग्रहा जाती, राहत्या प्रति समर्थ, प्रत्येही उदय प्रत्येही अस्त, वर्षानुवर्ष झाले फस्त, अर्धा जन्म निद्रितावस्थ, उरलाही स्वस्त भोगवेना, बाळपणी क्रीडासक्त, तरुणपणी तरुण रक्त, वृद्धापकाळी जरागस्त, सदैव त्रस्त व्याधीनी, जन्मासी येऊनी पुष्ट होणे, श्वासोश्वास करीत राहणे, दीर्घायुषावरी वाचने, हे काय केने या जन्मी, परमात्मा प्राप्ती हेची साची, इति कर्तव्यता नर जन्माची, नातरी श्वान सुकराधिकांची, जीविकाची कायऊनी, श्वानेही आपुले पोटे भरिती, प्रजोत्पादन यथेष्ट करीती, तेथे नर देहाचीच काय महती, समय स्थिती उभयताजे, पिंड पोषण आणि मैथून, हेची जरी नर देहाचे साधन, हेची जर या जन्माचे पर्यावसन, तरी तो नर जन्म निरर्थक, आहार निद्रादी चतुष्टय, यातची होता आयुष्य क्षय, मग श्वान मानवादी वेदकाय, करा निर्णय विवेके, हीच जरी नर देहाची सफलता, तरु जन्मी काय न्यूनता, भस्त्राही करी श्वासोश्वासता, शरीर पुष्टता श्वानाही, मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय तो स्वतंत्र पाहे, तो शाश्वत ही जाणीवर आहे, सफलता हे जन्माची, आला कोठूनी कोण आहे कोण, नर जन्माचे काय कारण, येथील बीज जाणे तो प्रवीण, त्याविनशीन मग सारा,
जैसी नंदा दीपाची ज्योती एकची दिसे आधी अंती परी वेगळी क्षणा प्रति तैसीच स्थिती या देहाची बाल्य तरुण वार्धक्यावस्था यातो प्रगट जना समजता परी येती जाती स्वभावता कोणान कळता कदाही दिसे नीच निषेतीच तक्षणी नाशे अपमित जरी एकची भासे तैसाची देह जो या क्षणी असे क्षणांती नसे पूर्वील देहमळमूत्रांची नहानी श्लेष्मल पूय लाळींची घाणी मरण ठेविले क्षणोक्षणी कुल क्षणी मोठा जे हे कृमी कीटकांचे घोर नाना रोगांचे आगार अश्वत्थ आणि क्षणभंगूर हे ते हे शरीर मानवी मांस मांस शोणित स्नायूंचा गाडा तो हा असती चर्मांचा सांगाडा मूत्र पुरीश दुर्गंधीचा राडा जीवाचा खोडा प्रत्यक्ष त्वचा मांस रुधिर स्नायू मेद मज्जा अस्ति वायू अमंगल अंगे उपस्थ पायू हे अल्पायू हे काया ऐसा मंगल आणि नश्वर नरदेह जरी क्षणभंगूर तरी मंगल धाम श्री परमेश्वर हाती येणार येण्याची सदैव लागले जन्म मरण कल्पनेची भय दारुण नाही लागता कानाला कान प्राण हा निघून जाईल कोण लक्षी दिवसा रात्री किती येती आणि जाती मार्कंडेयाच्या आयुष्य जन्मती तयाही कालगती चुकेना ऐशिया क्षणभंगूर नरदेही पुण्य श्लोक कथा वार्ताही या बाजूने ऐशिया क्षणभंगूर नरदेही पुण्यश्लोक कथा वार्ताही गेला काळची पडे संग्रहित तद्वरहित तो व्यर्थ हीच जाणीव झाली अनिश्चित हेची जन्मा आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत अनुभवा व्यतिरिक्त कोणाही पर्यावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेने वैभव साधे दारासूथ वैभव चित्त पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपे इतुकेही प्राप्त तरी तो अतृप्त मानसी शाश्वत सुख आणि शांती हेची ध्येय ठेवून चित्ती भूती भगवंत हिक उपास्ती परम प्राप्तिदायक मांस त्वचा मांस रुधिर हाडा जोडून केला देह सांगाडा परमार्थाचा प्रत्यक्ष घोडा ममत्व सोडा तोडा तयाचे
मानावा तो केवळ चाकर, नका बैसवत्या डोक्यावर, लाडन पूर्वा निरंतर, नरकद्वार करू नका. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, तैसेच तात्पुरते लालन पालन, लावा आध्यात्मिक उन्नती लागून. जन्म मरण चुकवावया, जन्म मरणादी अनर्थात्मक, प्रतिक्षण विनाशोन्मुख, कैसे क्षणिक याचे सुख, निरंतर सुख असुख जो. जैसी विद्युलता पाही, आता आहे आता नाही, क्षणिक सागर तरंगताही, विचार काही काही करावा. देहगेहापत्यसी जन, ही सर्व नाशिवंत जाणून, माता पित्यासी खांदा वाहून, स्वये जो आपण उमजेना. मेल्या मागे खुशाल मरे, फिरे जन्म मरणाचे फेरे, परी ते कोण्या गुणे आवरे. विचार न करी करी क्षणभरी, करिता नित्य कुटुंबाची भर, आयुष्य जातसे भराभर, काळ आयुष्य गणना तत्पर, कर्तव्य विसर त्या नाही. भरताखेरची घडी, मग तो थांबेना एकची पडी, धीवर जैसा ढाळे जाळे ओढी, मरणी फडफडी जीव तैसा. महद्भाग्याची या परवडी, वेचोनी आ पुण्य कोडी, लाधली नर देहाची जोडी, घडीने घडी साधावी. करू जाता भगीरथ युक्ती, या नर देहाची नाही प्राप्ती, केवळ अदृष्टे ये अवचट हो आती, व्यर्थची मातीत मिळवाना. पुढील जन्मी करू म्हणता, एकदा हातीचा पुढे जाता, पुढे हाची येईल निश्चिता, ऐसे मानिता तो मूर्ख. कितीक एक पापी देहवंत, होऊन शुक्र बीज समन्वित, योनिद्वारासी होऊन प्राप्त, शरीर ग्रहार्थ निज कर्मे. कितीक एक ते त्याहुनी अधम, असता जंगम वर्मी जन्म, मागुती स्वावर भाव परम, यथा कर्म प्राप्त त्या. जेने जैसे उपरजिले ज्ञान, जयाची जैसे कर्मानुष्ठान, तदनुसार तया शरीर ग्रहण, श्रुती प्रमाण हा योग. यथा प्रज्ञं हि संभवा, वदे श्रुती माय अतिकनवा, जैसा जयाचा विज्ञान ठेवा, जनन ही जीवा तैसेच. अतर्क्य ईश्वरी विंदान, अशक्यतयाचे संपूर्ण ज्ञान, अंश मात्रे लादे जरी कवन, एक तो धन्य नर देह. परम भाग्य हा नर जन्म, महत् पुण्य ब्राह्मण वर्ण, ईश कृपे साईचे चरण, लाभ हा संपूर्ण अलभ्य. आहेत जरी नाना योनी, मानवची श्रेष्ठ सर्वाहुनी, आलो कोठूनी निर्मिले कोणी,
विवेक श्रेणी मानवीच इतर योनी हे न जाणती उपजती तैशा नाश पावती भूत भावी वर्तमान गती ईश्वर स्थितीने नती म्हणून हा नर देह निर्मून ईश्वर आला आनंद संपन्न की विवेक वैराग्या ते वरुण नरमद भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नरदेहा समसाधन संपन्न दुजान आनये सृष्टी गारुडी स्वये मोठा चतुर खेळन करी अज्ञासमोर जाणे कुशलतेचे वर्मसार हे तो प्रेषक संभार अपेक्षी. हरिओम.